एवढा सारा पसारा पडलाय आणि पसारा पडलाय दिलाय सोडून. सगळं काम मी करते. कपडे युनिफॉर्म धुवायचा राहिला ते दिलाय सोडून. मला एवढं आलं ना, आपली नेल पेंटच घेऊन बसली आणि कानातले घेऊन बसली. मला वैताग आला आणि येऊन गाईज मला खरंच सांगा, ते गॉगल तिने घेतलाय ते खराब घेतलाय की नाही मला सांगा. बघा बघा ते गॉगल, असं नाही वाटत आहे की आंधळ्या माणसासारखं वाटत नाहीये. एक्सक्यूज मी, एस्थेटिक फॅशन असं नाही वाटत हिच्या हातात काठी द्यावं. काय घेतलंय असं गॉगल, मला तर कळत नाहीये. फालतूगिरी दिसायला. याला 100 रुपये देऊन आणली आहे गॉगलला आणि फालतूगिरी करून आलं. नेलपेंटचं म्हणलं ती नेलपेंट घेऊ नको हातातली, मला नाही आवडली ती शेड म्हणलं, तर तिने ते घेतलं ह्या हातामधला. आणि जे मी माझ्या हातातलं होतं हे कलर चांगला होता ते हे नाही घेतलं, हिने हे घेतलं. मला तर या पोरीचा लय वैताग आलेला आहे. मी चालले घर सोडून पळून कुठंतरी. कारण कसं आहे ना, हे दोघा बाप लेकाने मला त्रास दिलेला आहे, म्हणून मी पळून कुठंतरी अमेरिकेला जाते बाई. जाऊ दे. हा मग अमेरिकेला जाते. तिथं तरी तिथं तरी बायांना स्वतंत्र, तिथं तरी स्वतंत्र असेल बायांना स्वतः. तुमच्या दोघांच्या मर्जीनुसार ना मला घरातली अशी पायपुसणी केली. हे पायपुसणी केली, पायपुसणी केली, पायपुसणी. एक तर खसकन मला बुडलंय पायामध्ये, कानातलं आणलंय बघा गाईज. इथं पायाला कसे लागले तर हे ते सगळं केलंय. मी अमेरिकेला जाऊन बसते. मला पासपोर्ट मी करेल नाही तर हवे ते जाय ना, उडून जाईल. पण नाही ना, जाईल पण काय की नाही ना, तुम्ही लोकांनी मला लय त्रास दिलेला. मी अमेरिकेला चालले गाईज. आता हे लोकांना